झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे आपणास देत आहे दिनांक 4 जून 2026च्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. MIDC धाराशिव परिसरातील हॉटेल ॲपल फॅमिली रेस्टॉरंटसमोर एक जणावर धारदार कोयत्याने हल्ला, दुचाकीही दगडाने ठेचली, तरुण गंभीर जखमी. आझाद पासुमिया शेख या जखमीच्या फिर्यादीवरून सरफराज शेखवर आनंदनगर पोलीस ठाणे धाराशिव उस्मानाबाद येथे गुन्हा दाखल. लातूर बीड विधान परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय मुंदडा यांनी महाविकास आघाडीचा संभ्रम होऊ नये म्हणून खासदार यांच्या शब्दाला मान ठेवून घेतली उमेदवारी माघार. आज उस्मानाबाद, लातूर, बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माघार घेण्यात आलेल्या मध्ये मिलिंद महालिंगे RPI, अर्चना विनोद गंगणे, अहमद राज सय्यद, नूर राज सय्यद, सहाल बिन अमेर चाऊस यांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले माघारी. धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात वाढतोय गुंडगिरीचा हैदोस. येरमाळा येथे येडेश्वरी मंदिर परिसरात गाडी पार्किंगच्या कारणावरून येडेश्वरी भाविक कीर्तनकार परमेश्वर केरुळकर व त्यांच्या कुटुंबियांना जबर झाली. या गुंडाकडून मारहाण. येरमाळा पोलीस ठाणे येथे 4 गुंडावर पीडितांना 4 तास पोलीस स्टेशनमध्ये थांबवून शेवटी घेतला गुन्हा दाखल व तपास केला सुरू. अगोदर शेतकरी यांच्याकडून कर्जमाफी पूर्णपणे भरून घेणे, नंतर कर्जमाफी करणे हे सरकारचे कपटी धोरण आहे, असे आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले आपले मत. चोरीच्या छत्र चुरूस. जिल्हा महिला रुग्णालयातून हिरो होंडा चोरीला. राघोचीवाडी येथील श्रीरंग गोरवे यांनी आपली गाडी MH13B 6129 ही गाडी चोरी गेली बाबत दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात झाला गुन्हा दाखल. महिला झाली 15 वर्षीय मुलीच्या शिलाची गर्दनकाट. तामळवाडी ठाण्याच्या हद्दीमध्ये 1 वर्षापासून सुरू होता लैंगिक अत्याचार आणि याला साथ देत होती एक महिला. प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने तामळवाडी पोलीस ठाणे गाठून दिली तक्रार. जलस्रोत मजबूतीकरणासाठी व्यापक उपाययोजना करण्याचे जिल्ह्यातील पाणी टंचाई व चारा टंचाईच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी दिले निर्देश. मोसमी पावसाबद्दल खुशखबर. मोसमी वारे केरळात झाले दाखल. 2 ते 4 दिवसात येईल महाराष्ट्रात. बनसाडी मेडिकल संजीवनी हॉस्पिटल समोर मध्यरात्री कोयता घेऊन फिरणाऱ्या 2 जणांस गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी पकडून केली अटक. या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.